पोलिसांनी वेळीच जागरूकता दाखवल्यामुळे आणि वेळीच मुंबई पोलीस त्या ठिकाणी अवेअर होते, त्यामुळे ही अशा प्रकारची मोठी घटना किंवा मोठा गुन्हा हा टळलेला आहे। सर, दुसरा महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये असं सोसायटीचा हा हॉल होता, ज्या ठिकाणी कुठलीही विचारपूस न करता व्यक्तीला ऑडिशनसाठी हॉल देण्यात आला। दुसरी महत्त्वाची गोष्ट, वेब सिरीजच्या ऑडिशनच्या नावाखाली ही सर्व मुले या ठिकाणी जमवण्यात आलेली होती। तुम्हाला वाटत नाही एक नियमावली आता आणण्याची गरज आहे यासाठी? नाही, सोसायटीजनी आपला हॉल किंवा कुठलाही बँक्वेट हॉल कुठल्या मीटिंगसाठी कुठल्या कारणासाठी हे देत आहेत याची नोंद, कुठल्याही हॉलची किंवा कुठल्याही बँक्वेट हॉलची नोंद ही स्वतःकडे ठेवणं आणि पूर्णपणे व्यवस्थितपणे चौकशी करून या ठिकाणी तो हॉल देणं, अशा प्रकारची एसओपी ही तयार करण्याची अत्यंत आवश्यकता या मुंबई शहरामध्ये आहे। या घटनेतनं हे आपल्याला दिसून येतं। दुसरीकडे कुठेतरी नागरिकांनी सुद्धा सतर्क राहणं गरजेचं आहे, कारण सोशल मीडियावरती अशा ऑडिशन्स ज्या आहेत त्याच्या जाहिराती पाठवल्या जातात आणि मग ते आपण त्या ठिकाणी जातो। थोडंसं नागरिकांनी सुद्धा नाही, नक्कीच याच्यामध्ये थोडासा विचार करून, थोडंसं बॅकग्राऊंड चेक करून, थोडासा रिसर्च करून अशा प्रकारच्या कुठल्याही ऍडव्हर्टिजमेंटला, सोशल मीडियावरती विशेष करून येणाऱ्या ऍडव्हर्टिजमेंटला कितपत रिस्पॉन्स द्यायचा, त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड चेक करून हा रिस्पॉन्स देणं, यामध्ये थोडंसं नागरिकांनी याच्यामध्ये जागरूकता दाखवण्याची आवश्यकता आहे। सर, महाविकास आघाडीची आज बैठक झालेली आहे आणि आता अखेर फॅशन स्ट्रीट या ठिकाणाहून 1 तारखेला मोर्चा आयोजित केलेला आहे आणि सत्याचा मोर्चा असं नाव दिलंय, कारण लोकांना सत्य सांगायचं आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे। नाही, असं आहे की प्रत्येकाला प्रत्येक राजकीय तर पवईमध्ये डांबून ठेवलेल्या या 17 मुलांची सुटका करण्यात आली। या आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे। मात्र आरोपीनं मुलांना नेमकं का डांबून ठेवलं होतं याचा तपास आता पोलीस करतायत। तर त्या ठिकाणी एअरगन आणि केमिकल आढळून आलेलं आहे। 17 मुलं होती, एक वयस्कर व्यक्ती होती आणि एक नागरिक, अशा सगळ्यांना त्यानं डांबून ठेवलेलं होतं। रोहित आर्य असं त्या व्यक्तीचं नाव आहे। ऑडिशनसाठी म्हणून इथे 6 दिवसांपासून मुलं येत होती। तर 6 दिवसांपासून या ठिकाणी शूटिंग सुरू होतं आणि आज 7वा दिवस होता। मुलं जेव्हा जेवणासाठी बाहेर आली नाहीत त्यावेळेला पालक घाबरले आणि त्यांनी पोलिसांना फोन केला। मुलांनी देखील इथून काचेमधून हातवारी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर वेबसिरीजच्या ऑडिशनसाठी म्हणून 6 दिवसांपासून ही मुलं या ठिकाणी येत होती। मात्र आज दुपारच्या वेळेला जेवणासाठी जेव्हा मुलं बाहेर आली नाही त्यावेळेला हा सगळा प्रकार उघड झाला। त्यानंतर मुलं अशा प्रकारे मदतीसाठी काचेवर हात मारताना पाहायला मिळाले आणि मग तातडीनं यंत्रणा कामाला लागल्या। तर पवईत डांबून ठेवलेल्या या 17 मुलांची अखेर सुटका करण्यात आलेली, आरोपीला सुद्धा ताब्यात घेण्यात आलंय। 10 वाजल्यापासून या ठिकाणी हे शूटिंग सुरू झालेलं होतं। 1 वाजता मुलांना जेवणासाठी सोडलं जातं, मात्र आज या मुलांना जेवणासाठी देखील सोडण्यात आलं नाही। त्यानंतर रोहित आर्यचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर पालकांनी पोलिसांना या ठिकाणी बोलावलेलं आहे। 2 वाजता साधारणतः पोलीस या ठिकाणी आले आणि त्यांनी या मुलांची सुटका केलेली आहे। थेट आपण पवईमध्ये जाऊयात, या राज स्टुडिओच्या जवळ आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडे। गणेश, नेमका हा सगळा थरार कसा झाला होता, काय झालं होतं या ठिकाणी? नक्कीच पाहायला गेलं तर आपण RS स्टुडिओ या ठिकाणी पवई या ठिकाणी आहोत। याच इमारतीमध्ये ग्राउंड प्लस पहिल्या मजल्यावरती मुलांना 17 मुलांना ऑडिशनसाठी बोलवण्यात आलं होतं। रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने या ठिकाणी त्यांना बोलवल्याच्या नंतर एक प्रकारचा त्यांनी धमकीवजा व्हिडिओ देखील व्हायरल केला। पाहायला तर त्या मागचं उद्दिष्ट काय माहिती नाही, मात्र 17 मुलांना जी सुटका मुंबई पोलिसांनी केलेली आहे आणि याच RS स्टुडिओच्या खाली ऑडिशन घेतलं जातं आणि ऑडिशन जे आहे ते घेत असताना या मुलांना देखील त्यांनी डांबून ठेवलं होतं। त्याच्या काही डिमांड होत्या, त्या डिमांड जे आहे ते पूर्ण करण्याची मागणी त्याने एका व्हिडिओ मार्फत दिली होती। मात्र त्यानंतर स्थानिक असतील या इतरत्र या स्टुडिओमधले कर्मचारी असतील त्यांच्या या सतर्कतेमुळे कुठेतरी पोलिसांना ही जी आहे ते पवई पोलिसांना माहिती मिळाली आणि त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी पूर्णतः त्यांची रेस्क्यू टीम बोलवली। त्या अनुषंगाने मुंबईची पूर्ण टीम या ठिकाणी कामाला लागली। 17 मुलांना जवळपास या व्यक्तीच्या ज्या व्यक्तीने डांबून ठेवलं त्याच्याकडनं सोडवण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र पाहायला गेलं तर त्याच्याकडनं एअर रायफल देखील एक हस्तगत करण्यात आली होती। त्यामुळे नक्कीच या जो व्यक्ती आहे त्याच्या या काय डिमांड होत्या सर्व संदर्भातली माहिती सखोल तपास जो तो ठाणे मुंबई पोलीस करत आहेत। त्यामुळे पाहायला गेलं तर अशा प्रकारचं 17 मुलांना डांबून ठेवणं आणि एक प्रकारच्या धमकीवजा या ठिकाणी व्हिडिओ जो तो व्हायरल करणं, अशा प्रकारचं जी मानसिकता या व्यक्तीने दाखवली होती त्या
त्यामुळे नक्कीच याच्यावरती आता पोलिसांनी देखील त्याला ताब्यात घेतलं आणि 17 मुलांना या ठिकाणी सुटका केलेली आहे. हा आर एस स्टुडिओ आहे आणि आर एस स्टुडिओच्या परिसरात जे आहे ते मोठ्या प्रमाणात आता पोलिसांचा छावणी लावण्यात आलेली आहे आणि पूर्ण रेस्क्यू टीम देखील या ठिकाणी आता पालक देखील या ठिकाणी येत आहेत. पाहायला गेलं तर त्या व्यक्तीचं या संदर्भातलं कनेक्शन काय आणि या संदर्भातलं डिमांड काय या सर्व गोष्टीचा तपास जो आहे तो मुंबई पोलीस करत आहेत. पाहायला गेलं तर याच ठिकाणी मुंबई पोलीस असताना या ठिकाणी आपण बातचीत करणार आहोत स्थानिकांशी. त्यांनी देखील या संदर्भातल्या काही गोष्टी ज्या आहेत ते सांगितलेल्या समोर. सर, काय नक्की प्रकार घडला होता या इमारतीमध्ये? कोण व्यक्ती कशा प्रकारे डांबून ठेवलेलं? किती मुलं होते एकूण? या ठिकाणी महावीर क्लासिक नावाच्या इमारतीमध्ये ऑडिशनच्या नावाखाली रोहित आर्या या व्यक्तीने जवळपास 17 मुलांना बंधक बनवलं होतं. 17 मुलांना. आणि त्याने काय त्याला पाहिजे होतं किंवा कशासाठी केलं ह्याचा उद्देश अजून आम्हाला कळाला नाही. परंतु या ठिकाणी पवई पोलीस स्टेशनचं मी विशेष अभिनंदन करेल. ताबडतोब त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर त्यांनी त्यांची सुटका केली. नक्कीच त्याच्या मागचं उद्दिष्ट अजून कळू शकलं नाही. मात्र काय त्याच्याकडे एअरगन देखील ताब्यात घेण्यात आले असं पोलिसांचं म्हणण्याप्रमाणे प्रायमाफसी त्यांच्याकडे एअरगन होते असं कळलेलं आहे. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर पोलिसांचा बंदोबस्त या मोठ्या प्रमाणात आहे. स्थानिकांच्या मदतीने देखील या ठिकाणी काही पोलिसांना मदत मिळाली आहे. त्या पाहायला गेलं तर आता पूर्ण रेस्क्यू टीम जी आहे ती बाहेर पडत आहे आणि या संदर्भातले जे काय मुद्देमाल असेल या त्याच्याकडे जे काय जप्त केलेले वस्तू असेल हे देखील आता ताब्यात घेण्याचं काम पोलिसांकडनं केलं जातं आहे. त्यामुळे नक्कीच आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. आणि पाहायला गेलं तर या ठिकाणी या 17 मुलांची रेस्क्यू करलेला ते पालक देखील या ठिकाणी आलेले. त्यामुळे पालकांमध्ये देखील घबराट होते. ऑडिशनच्या नावाखाली अशा प्रकारचे या ठिकाणी मुलांना डांबून ठेवणं आणि त्याचा उद्दिष्ट काय या सर्व तपास जो तो मुंबई पोलीस करत आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणच्या ज्या पालक वर्गामध्ये मोठे भीतीचं वातावरण होतं आणि त्या अनुषंगाने आता या ठिकाणी 17 मुलांची सुटका करून आता या ठिकाणी आता त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाले करत आहे. पाहायला गेलं तर रोहित आर्या अशा या व्यक्तीचं नाव असून त्यांनी ऑडिशनच्या नावाखाली ज्या मुलांना डांबून ठेवण्यात आलं होतं त्याच्या मागचं उद्दिष्ट आता पोलीस शोधत आहे. मात्र पाहायला गेलं तर आर एस स्टुडिओ आहे. आर एस स्टुडिओच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात आता रेस्क्यूची टीम जी आहे ते या ठिकाणी आता पूर्णतः आता रेस्क्यू झाल्यानंतर बाहेर पडत आहे. पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आता अशा प्रकारचं मुलांना डांबून ठेवणं त्याच्या मागचं उद्दिष्ट काय सखोल तपास पोलीस करणं. मात्र त्याचा एक प्रकारे या ठिकाणी त्याला चॅलेंज कोणाला द्यायचं होतं हे देखील तपास पोलीस करत आहे. मात्र सध्या तरी आर एस स्टुडिओच्या अवतीभोवतीच्या जागेचा परिसर असेल या ठिकाणचा पूर्ण पोलीस छावणी त्या लावण्यात आलेली आहे. त्यामुळे पालकवर्ग असेल इतरत्र आता पोलीस असेल ते देखील या संदर्भातली सगळी माहिती घेत आहे. त्यामुळे ही 17 मुलं जी आहेत ते ऑडिशनच्या नावाखाली या ठिकाणी आली होती आणि पोलिसांच्या माहितीनुसार आता सखोल तपास हे पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळतं. पाहूया, कॅमेरा मला दाखवू शकतो. या आतली काही दृश्य आहेत त्या आतले दृश्य पाहायला गेलं तर अनेक पोलीस अधिकारी या ठिकाणी आहेत आणि काही राजकीय सामाजिक कार्यकर्ते देखील या ठिकाणी आहेत. त्यामुळे पाहायला गेलं तर मॅडम एकंदरीत प्रकार कशा प्रकारचा होता? रेस्क्यू करण्यात आलेला ऑडियन्ससाठी बोलवलं होतं त्या लोकांना ऑडियन्स करायसाठी मुलांना बोलवलं होतं. पण ते कुठून आले होते मुलं काय नाही आणि कोण कधीपासून चालवते हे आम्हाला काही माहिती नाहीये इथे. पण आता हे सगळं जमा झाल्यावर कोणाला तरी फोन केलाय, पोलीस स्टेशनला फोन केलाय की असं असं मुलांना किडनॅप केलेलं आहे. मग तेव्हा माहीत झाल्यावर पूर्ण पवई पोलीस स्टेशन सगळ्यांनी इकडे आले आणि डीसीपी साहेब पण इथे हजर झाले. स्टुडिओ कोणाचा ते बिल्डिंग मध्ये कोणाचा तरी असेल त्यांनी भाड्याने दिला असणार. भाड्याने देऊन त्याने ऑडिशनसाठी मुलांना बोलवत होते ते लोक आणि मुलांना किडनॅप करून ठेवलेलं. 4 मुलांना त्यांनी गन लावून ठेवलेलं आणि बाकीच्या मुलांना असं हात दाखवत होते. रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने मुलांना रेस्क्यू करून त्या ठिकाणी घेऊन जाणार आहेत. मॅडम मी तो फोन करतो थोडं कुठून हा नाही ते वाजत नव्हती आतमध्ये वाईट कर टेली झूम कर. तर पवईमधला हे ओलीस नाट्य 17 मुलांची या ठिकाणी सुटका करण्यात आलेली आहे. आरोपीला देखील अटक करण्यात आलेली आहे. 2:15 वाजल्यापासून हा सगळा थरार या ठिकाणी सुरू झाला होता. तर अखेर या 17 मुलांची सुटका करण्यात आली. 17 मुलं, एक सिनियर सिटीजन आणि एका नागरिकाची अखेर पोलिसांनी सुटका केलेली आहे. सर्व मुलांना ऑडिशन करता बोलावलं गेलं होतं एका वेब सिरीजच्या आणि जी मुलं तिथे जमली त्यांना नंतर
या बिल्डिंगच्या खालचे हॉल बंद करून बंधक बनवून ठेवलेलं होतं आणि इनिशियली मग आमच्या ऑफिसरनी त्याच्याशी निगोशिएट केलं. निगोशिएशन एकीकडे चालू होतं, दुसरीकडे लहान मुलंही होती, त्यांचाही जीव वाचवणं महत्त्वाचं होतं. या सर्व परिस्थितीतून मार्ग काढत एक चांगली कारवाई करत मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी 17 मुलं, एक सिनियर सिटीजन आणि एक नागरिक यांना सुखरूपपणे यांची सुटका केलेली आहे. याचं नाव रोहित आर्या म्हणून आहे आणि याच्या नक्की मागण्या काय होत्या किंवा त्यांचं वेअर अबाउट कुठला आहे याबाबत आता आम्ही तपास करत आहोत. सर कितना डिफिकल्ट ऑपरेशन था आप लोगों के लिए? एक मिनट रुक जाओ यार, एक एक सवाल पूछो गणेश. इथे जे मुलं जी आहेत त्यांनी ऑडिशन घ्यायचं वेब सिरीजचं म्हणून बोलवलेली होती. त्यासाठीच या सोसायटीचा हॉलही त्यांनी मागितलेला होता आणि जी मुलं ऑडिशनला आली त्यांनाच त्यांनी नंतर मग बंधक बनवून ठेवलेलं होतं. इथं QRT आणि BDDS इतरही आमचे स्पेशल युनिट्स बोलावले गेले. ज्या व्यक्तीने बंधक बनवून ठेवलं होतं त्याच्याशी इनिशियली निगोशिएशन सुद्धा केले गेले. यानंतर आमच्या पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी बाथरूममधून फोर्स एंट्री करून या आतील एका सिव्हिल व्यक्तीच्या सहाय्याने सर्व मुलांना सुखरूपपणे त्यांची सुटका केलेली आहे. याच्यामध्ये एकूण 17 मुलं, एक सिनियर सिटीजन आणि एक सिव्हिलियन असे 19 लोक आतमध्ये होते. तर या ठिकाणी 17 मुलांची अखेर सुटका करण्यात आलेली आहे. पोलीस नाट्य पवईतलं जे आहे ते आता संपलं, मात्र तब्बल 1 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत साधारणतः सगळा थरार सुरू होता. पालक आणि मुलांना आता या बसमध्ये बसवून पोलीस स्टेशनला नेलं जाणार आहे. पवईमधलं हे पोलीस नाट्य 17 मुलांची सुटका करण्यात आली आणि आरोपीला अटक देखील करण्यात आलेली आहे. तर या मुलांना आता या बसमधून नेलं जाणार आहे. सकाळी 10 वाजता मुलं या ठिकाणी आलेली होती आणि पवईमधला हे पोलीस नाट्य आज देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे. रोहित आर्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. पुढील तपास सुरू आहे. त्याच्या नेमक्या मागण्या काय होत्या या संदर्भात